पाक पुरस्कृत 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या स्मृतिदिनी संपूर्ण भारतात शहीदांना आदरांजली वाहिली जात असताना त्याच दिवशी श्रीलंकेत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्यास परवानगी मिळावी ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। खेळातून मिळणाऱ्या पैशासाठी बीसीसीआयनं देशाची अस्मिता गहाण ठेवल्याची टीकाही विखे पाटलांनी केली। तसेच भारत-पाकिस्तान मॅच झाल्यास सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिलाय आणि शरद पवार यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षांना समजावून सांगावं असंही शेवटी विखेंनी सांगितलं। सातत्याने पाकिस्तानच्या मदतीने ज्या अतिरेकी कारवाया होतात, असंख्य अधिकारी जवान शहीद होत आहेत आणि अशांची आपण खेळणार आहोत म्हणजे या बीसीसीआयची बौद्धिक नैतिक सगळी दिवाळखोरी आता चव्हाट्यावर आलेली आहे। तर माझी पवार साहेबांना माझी विनंती राहणार आहे की शशांक मनोहर जे आहेत अध्यक्ष आपण बीसीसीआयचे केलेले आहेत त्यांना तरी आता सूचना करा की आता कृपया लोक भावनेत आदर करत या ठिकाणी आम्ही शहीदांना श्रद्धांजली जे एका बाजूला वाहत असताना दुसऱ्या बाजूला ज्यांच्या कारणामुळे घडलेलं आहे त्यांच्याबरोबर सामने तात्काळ बीसीसीआयने रद्द केले पाहिजे अशी आता मला पवार साहेबांनी जर हस्तक्षेप करून त्या प्रकारची कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने पैसा मिळतो आणि देशाला सुद्धा देशाची अस्मिता सुद्धा रान ठेवायची तर देशाच्या अस्मितेपेक्षा आमचा आम्हाला का भलं करून घ्यायचं आहे, आम्हाला आमचे खिसे भरून घ्यायचे आहेत। मला असं वाटतं की हा म्हणजे मी म्हणणार माझी अशी अपेक्षा आहे की बीसीसीआयच्या या प्रवृत्तींचा निषेध हा सर्वसाधारण झाला पाहिजे आणि देशातल्या जनतेने सुद्धा उद्या बीसीसीआयने ऐकलेल्या सगळ्या अशा प्रकारच्या खेळांवर आता मला वाटतं बहिष्कार घालण्याची आवश्यकता आहे। शिवसेनेची तर मला वाटतं खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं म्हणजे साधारण पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आले म्हणा मी आता तोंड काळा जवळ निघालो दुसऱ्याचे आता त्यांनी खरं म्हणजे त्यांच्या नेत्यासहित सगळ्याचे तोंड काळा करून घेतले पाहिजे की त्यांचा फक्त निषेध आहे त्यांच्या नाकावर टिचून मला वाटतं ज्या भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये शिवसेना केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे स्वाभिमान जरी त्यांचा थोडा वेळ शिल्लक असेल आता नीतिमत्ता त्यांच्यामध्ये थोडी शिल्लक असेल तर तात्काळ तरी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे।